टिशू टिशू पाउट कर पाउट कर टिशू कशी हसते टिशू कशी हसते टिशू look at me look at me look at me टिशू look at me look at me टिशू कशी हसते हाय बोल हाय हाय कर हाय हाय फ्लाइंग किस दे सेकंड फ्लाइंग किस दे हाय ओ नो आम्हाला सारखं बाहेरच जायचं असतं विशू डॅडा कुठे गेला डॅडा कुठे मम्मा हाय घर हाय तर ही आहे आमची कुहू आणि मी आहे कुहूची मम्मा बाबू आई म्हण ना आई बाबू आई म्हण आई बरं पापा म्हण पापा बरं पापा आई हॅलो गुड मॉर्निंग हा तुझी मला किशी दे show me your tongue where is your nose इथे सगळ्यांना दाखव where is your nose तिथे बाबू हा नोज इयर प्रिशू इयर प्रिशू कशी हसते प्रिशू पाऊट कशी करते अशी पाऊट करते क्लॅप कर बरं हाय कर सगळ्यांना हाय कर हाय बाय कर बाय से कम हा फ्लाइंग किस दे पिशू डान्स कशी करते असे डान्स करते अजून रोज व्लॉगमध्ये तुम्हाला खूप दिसते ना तर आज मी ठरवलं चला आपण पण एक शॉट घेऊया आणि नाही माहिती मला कितपत जमतं व्लॉगिंग वगैरे सध्या स्टार्ट केलं तर नवीन शिकायला सुद्धा भेटतं कुळीसाठी आंबोळी बनवलेली पण तिने ती खाल्ली नाही म्हणून तिच्यासाठी परत नाचणी सत्व बनवलं आणि इथे नक्की बघा कुळचे बाबा एवढे का चिडलेत हे सगळं व्हिडिओ मध्ये टाकणार सगळं पेशाचं सामान आहे ते सगळं फोन फेका बघू बॅग मध्ये असेल काळ्या बॅग मध्ये आतमध्ये बॅग अडकवली एवढा सगळा पसारा करायचं कारण काय असेल तुम्हाला माहिती आहे
संडे होता, यांना ना खाली जायचं नव्हतं, यांना ना टी व्ही बघायची होती आणि झोपायचं होतं. पण आमची कुहू कुठे ऐकते. तुम्हाला तर मी रोज शेअरच करते की कुहूला किती चालावं लागतं, तिला किती बाहेर जायचं असतं. आणि त्याच्यामुळे ना ती सारखी बाबाच्या मागे लागली होती, ती रडत होती आणि मी तिला ना माझ्यासोबत पण खाली यायचं नव्हतं. आणि तिच्या बाबांचं म्हणणं होतं की मी तिला खाली घेऊन जावं आणि तिला यायचंच नव्हतं माझ्याकडे, तर मी कसं घेऊन जाऊ तिला. त्याचा त्यांना खूप राग आला होता आणि एक तर मुलीला नाही पण बोलू शकत नाही, तिला असं रडवलेलं सुद्धा त्यांना आवडत नाही. मी शेवटी कपडे घातले आणि तिला घेऊन निघाले आणि यांना वाटलं आहे ना हे गेल्यावरती मी मस्त टी व्ही वगैरे बघत बसले म्हणून मुद्दामून पसारा करत होते की बघ तू घेऊन नाही गेलीस आणि मी जातोय तर तू निवांत बसू नकोस, म्हणून सगळ्या गोष्टी त्यांनी खाली काढून टाकल्या होत्या. आणि मला खूप हसायला येत होतं आणि खूप चांगलंसुद्धा वाटत होतं. पसारा केला तर चांगलं नाही वाटत होतं, कारण ही गोष्ट ना पहिल्यांदा घडली आहे की त्यांची इच्छा नाही आणि त्यांना कोणीतरी असं घेऊन गेलं आहे. ते माझं कधीच ऐकत नाहीत. त्यांना जेव्हा नाही जायचं ना तर ते नाहीच हे करत, मी किती पण त्यांना कन्व्हिन्स करू दे. पण शेवटी या 11 महिन्याच्या मुलीसमोर त्यांनी हात टेकलेच. किती कंटाळा आला होता ना तरी ते तिला खाली घेऊन गेले आणि मी या बाबतीत खूप खुश आहे. ते गेले तोवर मी माझी पटापट सगळं आवरून मी सुद्धा जायला निघाले खाली. तर आहे ना ते लोक मला बघून आहे ना लगेच वरती घेऊन आले, नाही तर मला पुढे आता तू जायचं. मी कुठे एकटी जाते, मी परत गेले ह्या लोकांसोबत खेळत बसले. हे असं कुहूचं ना चालू असतं, तिचे माझे केस ओढायचं ते तुम्हाला माहितीच. अरे टकली करून टाकणारी पोरगी मला. आणि आम्ही खूप खूप मस्ती करत होतो दोघीजणी. ही आमची मस्ती काय डेलीच चालू असते, पण तिला थोडंसं असतं आता बाबाने खेळवलं तर मम्माने सुद्धा खेळवलं पाहिजे. काय असं काहीतरी डान्स करत आमचं चालूच असतं. आणि ही काय ना आम्ही त्यांना खूप खूप चिडवत होतो. बाबू तू कशी असते पागल घरून जाईल. कुहूचं जेवण झाल्यानंतर तिचे बाबा तिला परत खाली घेऊन गेले आणि मी तोवर किचन वगैरे सगळं आवरून निवांत थोडासा फेस मास्क लावला होता आणि छान तारक मेहता बघत आहे ना मी निवांत बसले होते. त्याच्यानंतर कुहू रिटर्नवरती घरी आली. आणि प्लीज आमचे व्लॉग बघत असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.